ई-पॉस मशीन जमा करून जळगाव रेशन दुकानदारांचा निषेध। मशीनमध्ये तांत्रिक अडचणी येत असल्याने दुकानदार त्रस्त। जळगाव जामोद तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांकडे असलेल्या ई-पॉस मशीनचे सर्व्हर मागील अनेक दिवसांपासून डाऊन होत आहे। त्यामुळे धान्य वाटप करण्यास अडचण निर्माण होत आहे। परिणामी राशन दुकानदारांना लाभार्थ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे। जिल्ह्यातील अनेक गावात या कारणामुळे राशन दुकानदारांना लाभार्थ्यांकडून अयोग्य भाषेत शिवीगाळ तसेच धक्काबुक्की केल्याचा प्रकारही घडला आहे। तसेच मागील 7 वर्षांपासून रास्त भाव दुकानदाराच्या कमिशनमध्ये वाढ केलेली नाही, यामध्ये सुद्धा वाढ व्हावी ही सुद्धा मागणी यावेळी करण्यात आली आहे। वारंवार निवेदन देऊन सुद्धा सरकार याकडे लक्ष देत नसल्याने राशन दुकानदार संघटना सरकारच्या धोरणावर तीव्र नाराज आहे। त्यामुळे सदर ई-पॉस मशीन शासनाने जमा करून घ्याव्यात, यासाठी 5 ऑगस्ट रोजी जळगाव जामोद तालुक्यातील राशन दुकानदार संघटनेकडून तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात तहसीलदारांना लेखी निवेदन देण्यात आले आहे। यावेळी जिल्ह्यातील राशन दुकानदार संघटनेचे रंगराव देशमुख, जिल्हा कार्याध्यक्ष निलेश देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष, तालुकाध्यक्ष किशोर दाताळकर, जय चांडक, जगन्नाथ वायझोडे, वाल्मिक ठाकरे, शालिग्राम दाते, डी.वाय. पाटील, आर.व्ही. ठाकूर, एस.एल. हागे आणि इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। एमसीएन न्यूज मराठीकरिता संजय दांडगे, जळगाव। राज्य संघटना रेशन दुकानदार, जिल्हा संघटना रेशन दुकानदार, केरोसिन परवानाधारक आणि तालुका रेशन दुकानदार संघटना आणि सर्व परवानाधारक आमच्या जे आजचं आंदोलन आहे, तालुक्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांचं दुकानाच्या बाबतीत फार मोठी गंभीर समस्या तयार झालेली आहे। दुकानदारांनी कार्डधारकांना रेशन कसं वाटप करावं हा फार मोठा भयावह प्रश्न तयार झालेला आहे। गावातील रेशन कार्डधारकांशी, गावातील नागरिकांशी या रेशन वाटपात ज्या व्यक्ती येतात त्या बाबतीत प्रत्येक रेशन दुकानदाराला फार मोठं कष्ट करून त्याला समजावून सांगावं लागते। शासनाने ज्या आम्हाला धान्य वाटपाकरिता ज्या ई-पॉस मशीन पुरवल्या त्या मशीनमध्ये वारंवार बिघाड होत आहेत। दुकानदारी थकून गेले आणि रेशन कार्डधारक रेशन दुकानात चक्रा मारू तेही थकून गेले, कंटाळून गेले। शासनाने यासाठी एक तोडगा म्हणून ऑफलाईन देण्याचे असे ठरवले, तर मग तुम्ही धान्य ऑफलाईन का नाही देत? ऑफलाईन धान्य वाटप का नाही करत? त्या पद्धतीला मान्यता ठीक आहे, परंतु ऑफलाईन धान्य वाटप केलं रेशन कार्डधारकांना धान्य मिळेल आणि दुकानदारांचे कष्ट दूर होतील। परंतु भविष्यात दुकानदारांनी धान्य वाटप केले हा आरोप त्याच्यावर हमेशा यापूर्वी राहिला आणि पुढे भविष्यातही राहील। त्यामुळे आम्हाला ते ऑफलाईन धान्य वाटपाचं मंजूर नाही आहे। त्यामध्ये त्रुट्या खूप आहेत आणि कार्डधारकाचा अंगठा लावल्यानंतर त्याला तरच ते धान्य मिळते आणि ते त्या धान्य दुकानदाराच्या ई-पॉस मशीनमधून कमी होते। म्हणून ही जी पद्धत आहे चांगली आहे, परंतु शासनाने हे वारंवार या मशीनामध्ये जे तांत्रिक बिघाड होतात, जे दोष निर्माण होतात, हे दोष आणि तांत्रिक बिघाड दूर करण्यासाठी शासनाने याकडे गंभीरतेने लक्ष दिलं पाहिजे। तुम्ही ऑफलाईन हे मशीन आज जमा करत आहे का? आम्ही जुलै महिन्याचं धान्य कार्डधारकांना मिळालेलं नाही। 15 दिवस झाले रेशन दुकानदार त्या दुकानावर बसू थकून गेले आणि रेशन कार्डधारक दुकानावर चक्रा मारू म्हणून तेही थकून गेले आणि त्याचा निषेध म्हणून आणि त्या गोष्टीत काहीतरी सुधारणा झाली पाहिजे म्हणून आम्ही आज हे सर्व ई-पॉस मशीन ह्या शासनाला जमा करीत आहे। 1 महिना उलटून गेल्यानंतर रेशन दुकानदाराचं जे कार्डधारकाला धान्य आहे ते मिळत नाही, त्याची मुदत संपून जाते आणि ते जुलै महिन्याचं वाटप त्या रेशन कार्डधारकांना मिळालं पाहिजे ही बी आमची मागणी आहे। कारण आता ऑगस्ट महिना लागला, जुलै महिन्यात धान्य बऱ्याचशा गावला रेशन दुकानदारांना रेशन कार्डधारकांना मिळालं नाही। ते धान्य या मशीनमध्ये ॲड व्हायला पाहिजे, हाही माल आणि या महिन्याचा माल, अशी जेव्हा आमच्या याच्यात सुधारणा होईल तेव्हाच आम्ही हे मशीन आम्ही दुकानावर नेऊ आणि लोकांना वाटप करू। तोपर्यंत हे सर्व बंद राहणार आहे। शाखा जळगाव जामोद यांना आपण यापूर्वी 2G मशीन धान्य वाटपासाठी वाटप केल्या होत्या, परंतु शासनाने त्या म्हणजे
खराब असल्यामुळे आता यावर्षी त्यांना 4G मशीन वाटप केले, इपॉस मशीन वाटप केले आहे. परंतु या जुलै महिन्यामध्ये सतत सर्व्हरचा प्रॉब्लेम असल्यामुळे व शासनाने धान्य वाटप करणे व EKYC वाटप EKYC करणे यासंबंधी सूचना दिल्या असल्यामुळे सर्व्हर जुलै महिन्यात म्हणजे सतत डाऊन राहत होते, म्हणजे बंदच राहत होते. त्यामुळे धान्याचे पुरेपूर वाटप या महिन्यामध्ये झाले नाही. तरी आपल्या जळगाव जामोद तालुक्याने 80-85% वाटप केलेले आहे. तर या सर्व्हर सतत डाऊन राहत असल्यामुळे त्यांनी आज रोजी आपल्याकडे संघटना व सर्व स्वस्त धान्य दुकानदार यांनी सर्व इपॉस मशीन कार्यालयात जमा केलेले आहेत आणि निवेदन सादर केलेले आहे. सदर निवेदन आम्ही आजच माननीय जिल्हा पुरवठा अधिकारी बुलढाणा यांना तात्पुरती कारवाईसाठी सादर करत. सर सर्व्हर व्यवस्थितरित्या केव्हा सुरू होईल? सर्व्हरचा विषय असा आहे की हे NIC आपला दिल्लीवरून सर्व्हर असते, त्याबाबत जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयात आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे आणि शासनाकडून ते सर्व तरी अंदाज किती दिवस? ते अंदाज म्हणजे आता एक तसं सर्व्हर चालूच आहे, परंतु कमी येते, ट्रेन येते चांगली. सुरळीत केव्हा चालतं? सुरळीत सुरूच आहे, परंतु ते सर्व्हर सतत डाऊन असल्यामुळे चालू पण आहेत आणि बंद पण पडते. त्याबाबत आपण शासनात कळवलेलं आहे.